मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून साकार झालेल्या रूपा या कादंबरीचा भाग 3. मित्र हो, चला तर ऐकूया रूपा या कादंबरीचा भाग 3. दिवस उगवून मावळत होते. दिनकर आणि गजा नांगरा यांच्यातील वैराची आग सारखी धुमसत होती आणि तिचा कधी भडका उडेल याचा नेम राहिला नव्हता. तो दिवस जवळ येत होता. गजानं आपली तयारी केली होती. तो जीवावर उदार झाला होता आणि दिनकर आपली भरलेली बंदूक घेऊन गजाची प्रत्येक हालचाल पाहत होता. पण हा गजा मथीकड कशासाठी जातो? मथीसाठी का रूपासाठी हेच त्याला कळत नव्हतं. रूपा आपल्या जागी कायम होती, परंतु अलीकडं मथीची आणि तिची घसट भलतीच वाढली होती. रानात, मळ्यात, नदीत मथी रूपाला भेटत होती आणि आपल्या खासगी जीवनाची कहाणी खुलवून सांगत होती. रूपाच्या काळजाला हात घालीत होती आणि तिच्या तरुण मनाला चेतवीत होती, पेटवीत होती. आणि रूपाही नकळत मथीच्या मुठीत गेली होती. ती मथीचा एकही शब्द मोडीत नव्हती. ती सांगेल ते ऐकत होती. भर दुपार झाली होती. गावातील वातावरण मुक्क झालं होतं. नानूबाई दुपारचा स्वयंपाक उरकीत होती आणि पेठेत गेलेल्या रूपाची वाट पाहत होती. तोच सोप्यात रूपाच्या मनगटातील रेशमी काकणांनी खळखळाट केला. ती घरात गेली आणि नानूबाई कढाडली. रूपा, काय? पेठेत जाऊन मीठ आणाय गेलेली तुला इतका उशीर का झाला? मला उशीर झाला? मी का पेठेत खेळत बसले होते? रूपानं उलट विचारलं. आता वर खोटं बोलू नका. मी खोटं बोलते? हो. कसं सांग बघू? तू त्या मतीसंग बोलत होतीस का नाही? खरं बोल. तुला कोणी सांगितलं? मला देवानं सांगितलं. खरं का खोटं तेवढंच बोल. मी मुळीच खोटं बोलत नाही. ती मला वाटात भेटली. मग आता पुढे ऐक. अलीकडे तू त्या दुष्टीच्या मुठीत गेली आहेस. नानूबाई संतापून म्हणाली. तुला ठाऊक आहे का नाही की मतवी मथी म्हणून या गावात तिचा आगाजा झालाय. वाटेल त्या गड्याला आणि वाटेल त्या बाईला भुरळ घालायचं कसं तिला चांगलंच येतं. ने अशा त्या मथीची तू मैत्रीण झाली आहेस. तुला लाज कशी वाटत नाही? गर्तीच्या लेकीनं गर्ती सारखं वागावं आणि तू बी गर्तीची लेक आहेस हे विसरू नका. पण आई, मी लाज सोडली हे कशावरून म्हणतेस? असं म्हणून रूपा रडू लागली. तिचे ओठ थरथरू लागले आणि हुंदक्यांनी तिचा देह हादरू लागला. ती तशीच रडत म्हणाली. आई, मला माझी किंमत कळते ग. तेच मला पाहिजे. नानूबाई शांत झाली. तिचं आईचं हृदय द्रवलं. ती म्हणाली, मला एवढंच कळतं की सोन्यानं सोन्याच्याच मोलानं विकून घ्यावं, पण हिनाच्या पासंगाला बसू नये. आई, रूपा ओरडली. रूपा, ऐकून घे. नानूबाई शांतपणे म्हणाली. कुणी तुला भुरळ घालून फसवू नये नि तू फसू नये म्हणून मी हे म्हणते. नाही तर कडोकडे लोट होईल नि तू आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासून मोकळी होशील. नानूबाईचे हे शब्द ऐकून चटकन
तिला दिनकरची आठवण झाली. तोही त्या दिवशी असाच म्हणाला होता, तुझा कडेलोट होऊन तू नरकात जाशील आणि आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासून मोकळी होशील. मग रूपा शांत झाली. दिनकरच्या रागाचं कारण तिला समजलं. नानूबाईने विचारलं, तू त्या मथीशी बोलणार का? नाही आई, कधीच नाही. माझी सोन्यावानी रूपा, तू आपलं पाऊल जपून टाक. नानूबाई रूपाची आसवं पुसून म्हणाली, बाई तू घरंदाजाची लेक आहेस. आई ते मला कळतं, रूपा बोलली. नानूबाई म्हणाली, मग विसरू नग, बिब्याच्या झाडाखाली बसलं तरी तो अंगाला उठतो, तवा तू बिब्याच्या झाडाच्या सावलीत बसू नग, एवढंच. मग रूपाला दिनकरच्या रागाचं कारण कळलं. ती सोप्यात जाऊन गुडघे पोटाशी धरून बसली. आता आई बोलली, तेच नेमकं दिनकर बोलला होता. मी मथीबाईशी बोलते एवढाच माझा गुन्हा आहे, पण त्यासाठी या बाप्यांनी नि लोकांनी इतका गाजावाजा करायची गरज काय होती, याचाच ती विचार करीत होती. ती मनात म्हणत होती, मी मथीबाईशी बोलते, यात बिघडलं काय? माणसानं माणसाशी बोलू नये काय? मी बोललं तर त्यात माझा अपराध कसा? मथीबाई मुलखाची वाईट असेल, परंतु तिच्याशी बोलून मी कशी काय वाईट होते, हेच मला कळत नाही. या आईनं हा राळ्याचा थाळा का करावा? ती म्हणते सोन्यानं सोन्याच्या मोलानं विकून घ्यावं, पण हिनाच्या पासंगाला बसू नये. रूपा तशीच विचारमग्न बसली होती. सुंदर स्त्री रडताना नि हसताना सुंदरच दिसते, परंतु ती जर का संतापली तर तिचा संताप लवकर शांत होत नसतो. तो तिच्या डोळ्यात धगधगत राहतो. रूपाचाही संताप अजून शांत झाला नव्हता. ती भलते सलते विचार करीत बसली होती. एवढ्यात मळ्याकडून आबाजी आला. त्यानं रूपाचा तो अवतार पाहिला नि तो तिच्या पुढे बसला. रूपा, काय झालं? काय नाही. नाही कसं? काहीतरी घडलंय. मग आबा त्या आईलाच विचारा, रूपा म्हणाली. पुन्हा तिचा कंठ हुंदक्यानं दाटला. आबाजीनं घरात जाऊन नानूबाईला विचारलं, आज कसली कटकट वाढली होती घरात? कटकट कशाची? नानूबाई म्हणाली, माणसानं आपल्या पायरीनं वागावं, एवढंच मी लेकीला बोलले. तिनं आपली पायरी सोडली आहे हे कशावरून? आबाजीनं प्रश्न केला. ते लेकीलाच विचारा. काय? ती मती कशी हाय हे तुम्हासने ठाव हाय का नाही? हाय की, पुढं बोल. मग ही माझी लेक त्या मथीच्या नादी का लागली आहे? लोक म्हणतात सासू सुनांचा सासूरवास करती, पण या घरात तर आईच लेकीचा सासूरवास करतीय. याचं नाव काय? रूपानं घरात जाऊन आबाजीला विचारलं. ऐकून घे, डोसकं शांत कर, आबाजी म्हणाला. आई मुलीचा जाच करीत नसती, मात्र ती आपल्या मुलीच्या बऱ्यासाठी बोलती. ती मथी कसल्या चालीची हाय हे गावालाच नव्हे तर या खोऱ्याला ठाव हाय. ती काहीतरी करील म्हणून आई बोलली असेल. त्याचा इतका संताप कशाला? बस एवढंच माझं म्हणणं आहे, नानूबाई म्हणाली. हे गाव तुझं माहेर आहे. तू कुठं बी जा, कुठं बी बस, पण वंगाळांची संगत करू नग. नाहीतर ढवळ्यापाशी पवळा बांधला त्याचा वाण नाही तर गुंतरी लागतो, असं म्हणतात. तसं होऊ नये, एवढंच. मग आबाजीचं घर शांत झालं. एक वादळ येऊन गेलं. निरूपा रोजच्या कामाला लागली. ती स्वतःशी बोलत होती. मथीबाई मला भेटती, मी तिच्याशी बोलते, हेच लोकांना पसंत नाही आणि याचसाठी
दिनकर माझ्यावर चिडला आहे, पण मी म्हणते मती वाईट असल. आपणाला काय करायचंय? सारा गाव तिच्याशी बोलतो, नी म्हणे मीच तिच्याशी बोलू नये. ही मेली एक पिढाच आहे. काय चाललंय मथीबाई? गजा नांगरा मतीच्या घरात जाऊन कुऱ्हाड भिंतीला ठेवून ऐसपैस बसत बोलला. बोला. कसं काय, बरं आहे नव? मतीनं एकच भुवई चढवून विचारलं. तसा मी बरा आहे, पण माझ्या काळजात आग लागली आहे, आग. गजा छातीवरून हात फिरवीत म्हणाला. आणि ही भानगड उंटांच्या ओठावानी आणखी किती दिवस लोंबत राहणार? आता लई दिवस लागणार नाही ती. मथी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आता रूपा माझ्या ताब्यात आली आहे. माझा एक बी सबूत मोडीत नाही. आता लवकरच मी तुमच्या नावानं खडा टाकणार. हे ऐकून गजाला बरं वाटलं. धीर आला आणि दबक्या आवाजात तो बोलू लागला. मथू, काय म्हणता? बोला की. मती किंचित पुढे सरकून ऐकू लागली. गजानं विचारलं. रूपा माझ्याबद्दल काय बोलत असती का? अग्ग बाई, असं का? मती आश्चर्यानं तोंडात बोट घालून म्हणाली. अव, तुम्ही तर म्हण रोज सपनात जाता आणि रात्री सपन पडलं की सकाळी ती मला न विसरता सांगत असती. मग मथू, बरीच मजल मारली की. गजा खुशीत आला. अव, माझी मजल अशी तशी नाही, मथी म्हणाली. आता मी रूपाच्या काळजात ठाण मांडलंय. भले, गजा म्हणाला. आता तिच्या काळजातनं बाहेर येऊच न ग. त्याची काळजी करू नका, मथी म्हणाली. मी जेव्हा बाहेर येईन तेव्हा ते काळीज बी घेऊन येईल आणि ते तुमच्या हवाली करून मोकळी होईल. पण जे करायचंय ते लवकर कर, गजा बोलला. आता वेळ लागणार नाही, मथी म्हणाली. तुम्ही आपली तयारी करून ठेवा, म्हणजे चटकन बाहुल्यावरच चढायचं तुम्ही. अरेच्छा, बायला इतक्या जवळ माझं लगीन आलंय का काय? गजानं विचारलं आणि तो उठला. तेव्हा मथीनं विचारलं. चहा करू का? नग, जातो आता, असं म्हणून गजा निघाला. तेव्हा तो झुंजीच्या बैलासारखा बेदरकार चालत होता. रूपा जेवणाची पाटी डोईवर घेऊन बाहेर पडली होती. लक्ष्मीच्या पांदीत शिरून पुढे निघाली. तिनं डोकीवरचा पदर दातात धरला होता आणि डाव्या हातानं निऱ्याचा घोळ किंचित उचलून त्याची पायात होणारी लुडबुड तिनं बंद केली होती. पण त्याच वेळी तिच्या रसरशीत पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या आणि तिचे ते शिंदेशाही तोडे झळकू लागले होते. ती चौफाळ्याजवळ येऊन पुढे निघाली. तो चौफाळा म्हणजे तिथं फार दिवसांपूर्वी एका फकीरानं समाधी घेतली होती. त्या थडग्यावर गजा भूतासारखा बसला होता. रूपाला पाहताच तो कावरा बावरा झाला. हळूच उठला. त्याला पाहून रूपाला भीती वाटली. तिनं वळून पाहिलं तेव्हा मथी डोकीवर रिकामी पाटी घेऊन येत होती. तेव्हा रूपाला बरं वाटलं. तिनं पुन्हा वेग वाढवला. ती पान संपली आणि एक लहानशी चढण लागली. ती चढून रूपा वर गेली आणि एका वळणावर पुढून दिनकर आला. त्याला पाहून ती चपापली आणि तोंडाला पदर लावून हसत उभी राहिली. काय सरकार, बरं आहे का? रूपानं विचारलं. अगदी खुशाल आहे, दगडासारखा, दिनकर हसत उत्तरला. रूपा कपाळाला आठ्या घालीत आणि त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. माणसानं दगडासारखं वागू नये आणि दुसऱ्याच्या डोकीत दगड घालू नये. मला काहीच समजलं नाही, दिनकर बोलला. तुम्हाला काहीच समजणार नाही, रूपा किंचित
कडवट सुरात म्हणाली. कारण दगडाला काय समजणार, दगड तो दगडच. परंतु रूपा, तुला म्हणायचंय तरी काय? दिनकरनं विचारलं. रूपा म्हणाली, मला सांगायचंय की तुम्ही मला हलकट का समजता आणि माझा तिरस्कार का करता. मी रूपा आहे म्हटलं, रूपा. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, दिनकर म्हणाला. कुठं निघालीस? मळ्यात भाकरी घेऊन, रूपा बोलली. आणि तुमची स्वारी गावात भाकरीची वाट पाहत असेल म्हणून. मग लवकर लग्न नाही का करायचं? मग काय झालं असतं? मग जेवणाची पाटी चालत आली असती. पण लग्न एकट्याचं होत नाही, तो म्हणाला. त्यासाठी चांगली नवरी मिळावी लागते. चांगली म्हणजे? तिनं विचारलं. चांगली म्हणजे देखणी, गुणी, शहाणी. बोला की. थांबलात का? रूपा म्हणाली. तुम्हाला नवरी कुणासारखी हवी? ती जर तुझ्यासारखी मिळाली तर मला आनंद होईल, पण ती तुझ्यासारखी भांडखोर नसावी, दिनकर म्हणाला. रूपा गालात हसली. तिनं विचारलं, मी भांडखोर आहे? कोण म्हणतं तू भांडखोर आहेस? दिनकर म्हणाला. मी आपलं आपलं असंच सांगितलं ग. तोच मथी रूपाचा पाठलाग करीत आली. ती जळणाचं निमित्त काढून रूपाच्या मागोमाग निघाली होती. तिला पाहताच दिनकर म्हणाला, जा आता. ती बघ, तुझी मावशी आली, पळ. येऊ द्या, रूपा म्हणाली. गावात जाऊन लवकर परत या. मी भाकर देऊन लगेच परत येते. मळ्यातच थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय ते तुमच्या मळ्यात येऊनच सांगेन. तरी पण सांग ना, आता नाही. मग मळ्यात येऊन. बरं, जातो मी, असं म्हणून तो पुढे गावाकडे चालू लागला. रूपा आपल्या मळ्याकडे निघाली. तेवढ्यात मथीनं हाक मारली, अव रूपाबाई, वाईच थांबा की, गरीबालाही येऊ द्या. रूपानं आपली चाल मंद केली. मथी जवळ आली आणि मग त्या दोघे शांतपणे चालू लागल्या. चालता चालता मथी जीभ चावून म्हणाली, रूपा, एक गोष्ट बोलू का? पण तुला राग येणार नसेल तर बोलते. मला मुळीच राग येत नसतो. रूपा तिरप्या नजरेनं मथीकडे पाहत म्हणाली, जे माणूस मीठ खातं त्यालाच राग येत असतो. मी तर कधीच मीठ खात नसते. बोला तुम्ही. मग बोलतेच तर. मथीला जोर आला. मग बोलाच. आता दिनकर काय म्हणत होता? मथीनं विचारलं. काहीच नाही, रूपा उत्तरली. नाही कसं बरं? हितकूच बराच वेळ चाललं होतं तुमचं, मथी म्हणाली. मी येऊन तुमचा घोटाळा केला, नाहीतर नाहीतर काय झालं असतं? रूपानं विचारलं. ती हसली. नाहीतर दिनकरनं ही चांदणी गटकन गिळून टाकली असती की, असं म्हणून मथी मोठ्यानं हसली. रूपानं हसत विचारलं, मला गिळून टाकाय मी का पेडा आहे? रूपा, तू काय आहेस ते तुलाच कळत नाही. पण रूपाबाई, लोक तुला म्हणतात ते मलाच ठाव आहे. पण पण काय? रूपा हुंकारली. मथी म्हणाली, मृगाच्या बिंबीत कस्तुरी असते, पण त्याला कळत नसतं. गवतासाठी तो धडपडत असतो, तसं तुझं झालंय. मला काहीच समजलं नाही, रूपा गंभीर होऊन म्हणाली. सरळ सांगा की. हे देखणे पण, ही केळीच्या कोंबावानी तरणी करकरीत काया, हे गुण, हे सारं जवळ असून बी तुम्ही गवतासाठी धडपडताय, याला काय म्हणावं? अव ही 3 लेकीच्या मोलाची रूपा. अहो ही 3 लोकीच्या मोलाची रूपा त्या दिनकरच्या मागं लागावी, याचं मला भारी वंगाळ वाटतंय. असं असं रूपा म्हणाली. आता मला समजलं बरं का. तुला काहीच समजलं नाही, मथी म्हणाली. तू दिसावी म्हणून कितीतरी पोरं झुरत्यात, मरत्यात,
नी म्हणत्यात. काय म्हणत्यात? रूपानं मध्येच विचारलं. ती म्हणत्यात दिवस मावळावा, पण ही रूपा आमच्या नजरेआड होऊ नये. मथी म्हणाली. रूपा तुझी तऱ्हाच न्यारी हाय, नी तिचं कैकासनी खूळ भरलंय. बरं, पण माझं कुणाकुणाला खूळ भरलंय ते तरी कळू द्या की. रूपा बोलली. एक तरी नाव सांगा की. मथी धीर करून म्हणाली. या गावात तुझं खूळ भरलेला माणूस म्हणजे तो गजा नांगरा. त्यानं अन्न सोडलं या, त्याची झोप उडाली या, नि तो तुझ्यासाठी झुरणी लागलाय. काय म्हणता? माझ्यासाठी गजा झुरणी लागलाय? रूपानं विचारलं. देवा शपथ ग रूपा, गजा तुझ्यासाठी नुसता झुरतोय. मथी रडवा चेहरा करून बोलली. रूपा काळजीच्या सुरात म्हणाली. खरं बाई, माणसाला कधी नि काय होईल याचा नेमच नाही. त्यात गावात कोंबड्यांचा रोगही आला आहे. तेव्हा मथुबाई, तुम्ही एक काम करा. काय करू? मथीनं विचारलं. तुम्ही गजाची चौकशी करा. म्हणजे तो गजा माझ्यासाठी झुरणी लागला आहे का त्याला कोंबड्यांचा रोग झाला आहे, तेवढे पाहून मला सांगा. असं बोलून रूपा हसली. मथी हिरमुसली आणि विचार करून म्हणाली. रूपा, या दिनकर बद्दल तुझं काय मत आहे? तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? काहीच नाही, रूपा उत्तरली. नाही कसं? मग त्यो तुला कुठं बी आडवतो, नी तू त्याच्याशी बोलत उभी होतीस मगाशी. याचं नाव काय? बोललं म्हणून काय झालं? रूपा गंभीर चेहरा करून म्हणाली. माणूसच माणसाशी बोलतं, त्यात वाईट काय आहे? असं का? मग गजाशी का बोलत नाहीस तू? मथीनं विचारलं. मथुबाई, तुमचं खरं आहे, मी गजाशीही बोलले असते, पण काय करू? तुम्हीच म्हणता की त्याला खूळ भरलं आहे, तेव्हा थोडं थांबा, त्याचं ते खूळ जाऊ द्या, मग मी बोलेन की त्याच्याशी. हे ऐकून मथीचा चेहरा पडला. ती दुचमटली. तिनं विचारलं. एक गोष्ट विचारू? विचारा की. दिनकर चांगला आहे का? मला काय ठाऊक. मी म्हणते दिनकर वंगाळ आहे. मथी नाकाचा शेंडा उडवून म्हणाली. तो नुसता कावळा आहे, दोडम्याला. मथीचे ते शब्द ऐकून रूपाला राग आला. ती पुढं काहीच बोलली नाही. ती भरकन आपल्या मळ्यात गेली. तिनं मथीकडं वळूनही पाहिलं नाही. आपल्या वडिलांचं जेवण देऊन रूपा परत फिरली होती. ती झपाट्याने चालत होती नि तिची तरल नजर समोर भिरभिरत होती. आता तिच्या मस्तकात दिनकरचाच विचार थैमान घालीत होता. ती समोर दिनकरच्या मळ्याकडे पाहत होती. त्या मळ्यात आपण कधी एकदा जातो असं तिला वाटत होतं. ती आपली गती वाढवीत होती. नि मळा नि आपण यातील अंतर कापीत होती. तिचं हृदय उगीच धडधडत होतं. जसा तो मळा जवळ येत होता तसतशी ती पाठीवरील पदर पुढे ओढून आपली उभार छाती दळवीत होती नि गालात हसत होती, लाजत होती. परंतु तिचे पाय थांबत नव्हते. तिला एक भयंकर ओढ लागली होती. पण ती ज्या पांदीतून चालत होती ती पांद सरता सरत नव्हती. त्या पांदीतील ती तांबड माती तिच्या पायाखाली दबत होती नि बाजूची चिल्हारी हळूच तिचा पदर धरून तिला उभी करीत होती. चिल्हारीच्या काट्यात आपला पदर अडकला की ती गपकन थांबत होती आणि पदर सोडून ती पुन्हा
पुढे चालत होती. रूपानं दिनकरच्या मळ्यात येऊन सर्वत्र नजर फिरवली तेव्हा मळ्यात सामसूम झाली होती. मळ्यात काम करणारी माणसं भाकरी खायला ओढ्यावर गेली होती आणि विहिरीजवळ असलेल्या घरात दिनकर रूपाची वाट पाहत होता. रूपानं इकडे तिकडे पाहून मळ्यात दुसरं कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि ती गपकन घरात शिरली. तिला समोर पाहून दिनकर चकित झाला. रूपा डोईवरची पाटी खाली ठेवून त्याच्या पुढे शांत उभी राहिली. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि गालात हसत होती. त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती. रूपा, उशीर केलास, दिनकर बोलला. अगं बाई, रूपा डोळे विस्फारून हनुवटीला करंगळी लावून म्हणाली. अहो, मी आले याबद्दल देवाला हात जोडायचं सोडून मलाच विचारता की उशीर केलास, असं बोलून ती हसली. त्या एकांतानं पुलकित झाली. तिचं मस्तक सुन्न झालं आणि ती गपकन पुढे जाऊन त्याच्या हृदयाशी बिलगली, एकरूप झाली. आणि ती देखणी रूपा हृदयाला भिडताच दिनकर भान हरपला, सर्व काही विसरला आणि त्यानं तिच्या कोमल ओठांवर आपले ओठ ठेवून तिचा एक मुक्का घेतला. तशी ती अधिकच उद्दीपित झाली, मोहरली. तिच्या नाजूक भावना पेटल्या. ती एकसारखी गालात हसत होती आणि एका नव्या आणि आगळ्या सुखाची वाट पाहत होती. रूपा जेव्हा त्या घरातून बाहेर पडली तेव्हा ती घामानं डबडबली होती. तिचे गोरे गाल लालसर झाले होते. ती गपकन थांबली आणि गरकन वळली तेव्हा दिनकर सोफ्यात उभा होता. त्याला तिनं विचारलं, आणखी काय हुकूम सरकार? परत कधी भेटणार, सांगाल तेव्हा. ती हसली. नंतर ती पदरात हसू दडवीत गावाकडे चालू लागली. दिनकर विचारात पडला. रूपा मनानं, रूपानं आणि गुणानं श्रेष्ठ असून ती आपल्यावर प्रीत करीत आहे अशी त्याची खात्री झाली. परंतु लगेच त्याला मथीची आठवण झाली आणि ते मथीचं भूत पुन्हा त्याच्या मस्तकात थैमान घालू लागलं. तो स्वतःलाच विचारू लागला, ही सुंदर गुणी रूपा त्या हलकट मथीच्या नादी का लागली असावी आणि ती मथी या रूपाचा सारखा पाठलाग का करीत असावी, हे कोडं कसं उलगडणार, तो स्वतःलाच विचारू लागला. ही सुंदर गुणी रूपा त्या हलकट मथीच्या नादी का लागली असावी आणि ती मथी या रूपाचा सारखा पाठलाग का करीत असावी, हे कोडं कसं उलगडणार. मथी रूपाचा घात करील. अशा बाईशी रूपा का सरळ वागते, हा एक प्रश्नच आहे. आणि मग तो खिन्न झाला. रूपा आणि मथी यांच्या विचारानं त्याचं डोकं बधीर झालं. रूपा फार दूर गेली होती. ती नव्या आनंदानं आणि नव्या विचारानं हर्षभरीत झाली होती आणि घराकडे चालली होती. ती स्वतःशीच लाजत होती आणि हसत होती. तिनं लक्ष्मीची पान मागं टाकली आणि ती पुन्हा चकित झाली, कारण एका झाडाखाली मथी तिचीच वाट पाहत उभी होती. रूपा जवळ येताच मथीनं विचारलं, कुठनं आलीस? मळ्यात जेवण देऊन. मग दिनकरच्या मळ्यात कशाला गेली होतीस? सहज. तरी पण सहज. तसं कसं? तसंच. नाही. मग तुमची काहीतरी निराळी भानगड आहे, मथी रोखून पाहत म्हणाली. तसं समजा, रूपा उत्तरली. रूपा मथी गंभीर चेहरा करून म्हणाली, गजाचा बाप धोंडीबा डंगारणा गजासाठी तुला मागणी घालाय येणार आहे. म्हणजे
तुझं गजाशीच लगीन होणार हाय. तवा गजाच्या हातात उष्टी पत्रावळी देऊ नको. हे ऐकून रूपाचं डोकं पुन्हा तापलं. ती म्हणाली, सरळ बोला, मला समजलं नाही. उष्टी पत्रावळी म्हणजे काय? म्हणजे असं की तू दिनकरला वरचेवर भेटत असतीस, मथी म्हणाली. आणि आता तू काय करून आलीस, खरं सांग. काही नाही, रूपा बोलली. नाही कसं? तुझा चेहरा लाल बुंद कशानं झालाय? मथीनं कडवट सुरात विचारलं. रूपा पदरानं घाम पुसत म्हणाली, माझा चेहरा मुळचाच लाल आहे. माझी उष्टी पत्रावळी मी उकिरड्यावर टाकीन, पण गजाला देणार नाही. धोंडीबा डंगारण्याचा बाप आला तरीही मी गजाशी लग्न करणार नाही. पुढं बोला. मग बाई काय बोलायचं? मग ती कन्नत म्हणाली, पण मी म्हणते तो बिचारा तुझ्यासाठी झुरणी लागलाय. वाईचं दया येऊ दे त्याची. आणि हे बघ रूपा, तू अजून लहान आहेस, पण म्या डोकीचं केस थोडं इतकं कडी जवळून बघितले ती. पर म्या कुणावर कवाच अन्याय केला नाही. तू गजावर अन्याय करून त्या दिनकरच्या नादी लागली आहेस. पर मी म्हणते त्यात बिघडलं तरी काय? रूपा भुवयात चढवून म्हणाली, मला दिनकर आवडतो. त्या गजाची मला किळस येते. त्याला मी काय करू? काय करू न ग? मग ती गंभीर चेहरा करून म्हणाली, पण सांभाळ, तरुण पण लोण्यासारखं असतं. त्या आगीपुढं लगीच पागळतं. त्याचं दही होत नसतं. एखाद्या दिवशी भलतं सलतं करशील, निट्टरकन पोट वाढेल आणि गाव तुझ्या बापाच्या मिशीला कांद बांधील. पुरं. रूपा मतीचा तो उपदेश ऐकून चिडक्या सुरात म्हणाली, मी लहान नाही, मला सारं कळतं. तुमचं म्हणणं हेच की मी दिनकरच्या नादी लागू नये, गजाच्या गळ्यात पडावं. पण मी म्हणते, मी त्या गजाला जवळ केलं तर माझं पोट वाढणार नाही. हे कशावरून? हे ऐकून मथी क्षणभर गप्प झाली, विचारात पडली आणि एकदम मोठ्यानं हसून म्हणाली, अगं रूपा, तुला एवढा राग का आला? अगं म्या थट्टा केली. म्या तुझं मन बघितलं. तुझी तू मुखत्यार आहेस. आणि खरं सांगू, बायकांच्या जातीनं एकदाच प्रीत करावी, असं माझं मत आहे. मथा एकाएकी उलटली. हे पाहून रूपा आश्चर्यचकित झाली. आता ही मथी पुढे कोणता सापळा लावणार याचा विचार करू लागली. आणि ती बेरकी मथी नवीन जाळं टाकून हा मासा कसा पकडायचा याचा विचार करून म्हणाली, लगीन होई पातूर वाकडं पाऊल पडू देऊ नग. आधी लगीन कर नि मग रामाचं राज्य कर. एवढं ते मला समजतं, रूपा चालत चालत म्हणाली. आणि मथाबाई, मी कुणापुढेही पागळाय, लोणी नसून मी माणूस आहे, माणूस. तेच म्हणते ग मी. मथी मनात जळत पण लटकच हसत म्हणाली, आपला जन्म काकणासारखा आहे. एकदा का काकण पिचकलं की त्याचा नाद कायमचाच जातो. त्यानंतर रूपा काहीच बोलली नाही, पण मथी एकसारखी बोलतच होती. बाईनं कसं वागावं, कसं बोलावं, लगीन करावं, संसार करावा, असं सारखं बडबडत होती. आणि रूपा गुमानं ऐकत होती. त्या दोघी गावात शिरल्या आणि त्यांच्या पायाखालच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. रूपा आपल्या घराकडे वळली आणि मथी सरळ पुढे गेली. ती मनात म्हणत होती, ही रूपा माझ्या जाळ्यात का येत नाही? या रूपानं माझ्या डावात न येणं याचा अर्थ काय? हा माझा पराभव आहे. आतापर्यंत मी म्हणणाऱ्या पोरींना धूळ चारली आहे. मग ही रूपाच मला का चकवीत आहे? मला चुकून त्या दिनकरला भेटत असते.
आता दोनच मार्ग आहेत आणि ते म्हणजे कसंही करून रूपाला गजाच्या हवाली करायची, नाहीतर ती दिनकरच्या घरी चालून गेली की तिच्या बापाला नेऊन तिचं ते गुपित उघडं करायचं. हे जर आपण केलं तर रूपाचं वाटोळं होणार, यात शंकाच नाही. शिवाय तिच्या बापाला गावात तोंड दाखवता येणार नाही. दिवस उगवून मावळत होते. गजा एकेरीवर आला होता. त्यानं मतीच्या माग भलताच तगादा लावला होता. मी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे, मला रूपा मिळालीच पाहिजे, असं तो रोज म्हणत होता. आणि त्यामुळे मती इरेला पेटली होती. ती रूपाच्या माग हात धुवून लागली होती. जिकडे रूपा जाईल तिकडे जात होती. तिला भुरळ घालीत होती. अगदी सावलीसारखी ती रूपाच्या बरोबर वावरत होती. रूपाला मतीचा हेतू समजला होता, परंतु ती टाकून बोलत नव्हती. मात्र आपण या मतीच्या जाळ्यात सापडायचं नाही असं तिनं निश्चय केला होता. वाघ उठलेल्या रानातून चालावं तशी प्रत्येक पाऊल ती जपवून टाकीत होती आणि वरचेवर मतीला चुकून दिनकरला भेटत होती. आपली रूपा थोर झाली आहे, तिचं लगीन लवकर झालंच पाहिजे असा आबाजीनं निर्धार केला होता. तो रूपाला स्थळे पाहण्यासाठी गावोगाव भटकत होता आणि नानूबाई 33 कोटी देवांना नवस करीत होती. ती हात जोडून म्हणत होती, माझ्या रूपाचं लगीन झालं की मी रूपाच्या भारंभार भंडारा आणि खोबरं खंडोबावर उधळील. अलीकडं मतीनं एक नवीन तंत्र अवलंबलं होतं. ती रूपा भेटली की गजाची निंदा करीत होती आणि दिनकरचं कौतुक करीत होती. आणि त्यामुळे रूपा चकित होत होती. टोनातील राळा मुसळा खालून निष्ठावा तशी ती मथीला बगल देत होती. परंतु मथी तिची पाठ सोडित नव्हती. ती आकाशात घार तळपावी तशी रूपाच्या डोकीवर तळपत होती. धन्यवाद. पुढील भाग लवकर